12वे ज्योतिर्लिंग वेरूळ लेणी परिसरात वाहनाची मोठी कोंडी तर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दलालांकडून भक्तांची लुबाडणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथे नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे वेरूळ गाव ते वेरूळ घाट या परिसरात वाहनाची मोठी कोंडी होत असून घृष्णेश्वर मंदिर परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लागतायत। लागलेल्या या रांगांचा येथील दलाल फायदा घेत असून अर्जंट दर्शनासाठी प्रति व्यक्तीकडून 1000 ते 5000 रुपये अशी लुबाडणूक केली जात असून भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते। वेरूळ लेणी परिसर मोठ्या प्रमाणात पर्यटकांमुळे फुललेला असून लेणी बघणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लेणी परिसर ते वेरूळ घाट येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होतानाचं चित्र आहे। लेणी बघण्यासाठी आलेल्या हजारो संख्येच्या पर्यटकांना लेणीत जाण्याचे तिकीट घरातील सरोवर बंद पडल्यामुळे अनेक पर्यटकांना लेणी न बघताच परत जावं लागल्याचं सूत्रांनी सांगितलंय। शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या पासून घृष्णेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या। शनिवारी दुपारनंतर गाभारगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे अनेक भक्तांनी गुदमरल्याच्या तक्रारीमुळे अचानक देवस्थान ट्रस्टला गाभारगृह बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्यामुळे भाविकांना गाभाऱ्याबाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे। VIP दर्शन बंद केल्याचे जरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्षात मंदिराच्या पूर्वेकडील दारातून काही लोकांना दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याची माहिती आहे। मंदिर गाभारगृहात भक्तांना प्रवेश बंद केल्यामुळे देवस्थान मंदिराचे अध्यक्ष कुणाल दांडगे योगेश टोपरे यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आणि कार्यालयाचा दरवाजा बंद केला। नमस्कार, मी लक्ष्मीकांत सुधाकर वैद्य, घृष्णेश्वर मंदिर पुजारी। आपल्या भारताची 12 ज्योतिर्लिंग त्यापैकी शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग आहे। सध्या मंदिरामध्ये ख्रिसमस नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी होत आहे। या गर्दीला मंदिर देवस्थान प्रशासन अत्यंत उत्तम प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न ते करत आहेत। भाविकांची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात येत आहे। भाविक दर्शन केल्यानंतर अतिशय भाविकांचं मन प्रसन्न होत आहे आणि कितीतरी भाविक असे आहेत की जे दर्शन केल्यानंतर आम्हाला येऊन सांगतात की आमचं मन या दर्शनामुळे तृप्त झालेलं आहे। आम्ही महेश रमेश आंग्रे पनवेल नवी मुंबईमधून आलेलो आहे। आम्ही काल इकडे दर्शनाला घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो। खूप काही गर्दी इकडे आहे, लाखो भाविक इकडे आलेले आहेत। पण अडचण अशी आहे की गेले कित्येक वर्षापासून जी प्रघात चालू होता की मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शन देण्याची जी प्रथा होती ती प्रशासनाने इथल्या मंदिर व्यवस्थापनाने बंद केली आहे। आमची त्यांना एक विनंती आहे की एवढे लाखो लोक येतात, भारतातून कानाकोपऱ्यातून लोक येतात, त्यांना या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्याची परवानगी मिळावी एवढीच प्रशासनाकडे माझी विनंती आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। है वो ध्यान दीजिए, यहाँ पर बहुत बड़ा करप्शन चल रहा है। सब जन पैसे लेके जो भी भक्तगण है उनको बीच में घुसा रहे हैं। कौन कौन घुसा है अभी तक के कम से कम 10-15 लोग जो एजेंट है उनको घुसा और कम से कम 100 आदमी को घुसाया होगा। और रीच वो 200 रुपये 300 रुपये ले रहे हैं। कहाँ से आए अब? हम नागपुर से आ रहे हैं। लोकवाहिनी मीडिया करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।